चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी पांडुरंग करू सोमेश्वर नामी शिवपुरातन तेथे परशुरामे मारेला बाण मेहून ग्रामीच्या त्या शक्ती दैवताला नमस्कार माझा तया मुक्ताईला मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पाहुनी आद्य त्रयजननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निर्जरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर घेऊनिया चक्र गदा आची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगामधून भगवंत अवताराला आल्यानंतर त्यांच्या अवताराचं प्रयोजन काय याचं सुंदर वर्णन महाराज या अभंगामध्ये करतात. सर्वांनाच माहिती आहे आजचा दिवस म्हणजे धन्याजी दिवस झाला सोनियाचा धन्याजी दिन एवढं. आजचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस आहे. तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून आपल्या सोन्याचा दिवस आहे. कारण आजच्या या दिवशी भगवान परमात्मा अवताराला आलेले आहेत. त्यालाच आपण गोकुळाष्टमी असं म्हणतो. आणि या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अगदी मर्यादित स्वरूपामध्ये आपल्या आईसाहेब मुक्ताईच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये श्री क्षेत्र मेहून चिंचोड आणि आपल्या या यज्ञेश्वर आश्रमामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजची जागराची सेवा म्हणजेच जन्माच्या कीर्तनाची सेवा आहे. आणि त्या सेवेकरता जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग घेतलेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्यांचे काही उपवास सांगितले आहेत. त्याच्यामध्ये 12 महिन्याच्या एकादशा 24 एकादशा आणि 5 उपवास सांगितले. ते कोणते कोणते एकनाथ महाराजांनी त्यांच्या भागवतामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. विशेष पर्वी भागवत धर्मी रामनवमी नृसिंह जयंती वामन जयंती गोकुळाष्टमी आणि उत्तम महाशिवरात्र असे 5 उपवास सांगितलेले आहेत. तसं आपण एकादशीचा उपवास करतो. एकादशीचा उपवास म्हणजे अगदी फराळ करतो. तसं फराळाचे काही सांगितलेलं नाही. थोडं हात सांगितला पण आता फळ कुठून आणायची परिस्थिती तशी नाही. तसं एकादशीचा उपवास आपण करतो त्याच पद्धतीनं हे 5च्या 5 उपवास करायला पाहिजे. म्हणजे 24 आणि 5 29 उपवास वारकऱ्यानं करायला पाहिजे. नाही जो कोणी उपवास करतो तोच वारकरी. असं वर्णन नाथ भागवतामध्ये महाराजांनी केलेलं आहे. ते अजूनही आपल्या
वारकऱ्यांच्या जीवनामध्ये जे काही संध्या सांगितलेले आहेत, नियम सांगितलेले, वारकरी संप्रदायाला चौकट आहे. आपला संप्रदाय हा नियमामध्ये नियम असा सांगितलेला आहे. आपल्याला संतांची शिकवण अशी आहे. महाराज म्हणतात एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. आता बहुतेक लोक एकादशी देखील करत नाही. त्यांना आपण एकादशीचं म्हणलं, महाराज आम्हाला बीपी शुगर आहे, अंगामध्ये मुंगे येतात, आम्हाला जमत नाही, असे एकादशी बद्दल लोक बोलतात. मी एकादशीला काय फराळ करा. अहो काय काय लोक फराळ असे करतात, नेमकं एकादशी काही सांगताच येत नाही. 2-2-3-3 किलो साबुदाणा, 4-4 डझन केलं, हे काय एकादशी आहे का? भगवंताच्या करता उपवास करणं आणि आपल्या वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तर ते पुण्य आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते देखील गरजेचं आहे. 15 दिवसाला एक उपवास केला म्हणजे एकादशी केली की त्याचं शरीर निरोगी राहतं. जरा आपल्या परिचित शब्दामध्ये ढाळ देणं म्हणत नाही का, एवढं ढाळ देऊन घेता 15 दिवसात की त्याला टेन्शनच नाही, कोणताच आजार होत नाही. पण ती एकादशी तशी घडायला पाहिजे. विठाला असो, आजचा हा पर्व काळ आहे, भगवंताचं जन्म आपल्याला करायचा आहे. असो आपला आजचा पर्व काळ आहे, विशेष पर्व काळ आहे, विशेष पर्वी असा पर्व काळ आहे. आणि हा पर्व काळ प्रत्येकानं साधायलाच पाहिजे. जन्माष्टमीचा पवित्र दिवस आणि खुशालच विश्रांती घेणे, आराम करणे, भजन नाही, कीर्तन नाही, पूजन नाही, हा पर्वकाळ साधायला पाहिजे. अशा पद्धतीचा पर्वकाळ साधला की मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. तुकोबारांच्या भाषेत साधला मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जो काही मळ साचलेला असतो तो मळ निघून जातो. आणि मळ निघून जाण्याकरता भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. संतांनी वर्णन केलेलं आहे, नाही निर्मळ जीवन काय करील सावन, तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही. मळ निघून जाण्याकरता भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे. आणि असंही आता बहुतेक या कलियुगामध्ये नाही त्या गोष्टी माणसं करतात. म्हणजेच भगवंताचा सोहळा करत नाही, संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत नाही, तर स्वतःच काय वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार तुम्ही. आपण वाढदिवस असं सांगितलं जात नाही का, परंपरेनं बहुतेक लोक सांगत आलेले आहेत. तो वाढदिवस नसतो तर तो मनुष्याच्या जीवनातील घट दिवस असतो. म्हणजे आपल्या जीवनातील एक दिवस कमी होत चाललेला आहे, वाढत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच काळाला धन्यता दिलेली आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. माझ्या जीवनामध्ये जो काळ चिंतनामध्ये गेला तो धन्य आहे. चिंतना व्यतिरिक्त जो काही काळ गेलेला आहे तो धन्य नाही. उलट बारीक आपण जर कधी चिंतन केलं,
शिंक जांभळी खोकला की तुका वेळ वाया गेला. संत महात्मे एवढे चिंतन करतात. कुठं संत महात्मे, कुठं तुम्ही आपण नाही. एवढा विचार केल्यानंतर अशा पद्धतीनं संतांच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे. दलिता कांडिता तुझ गाई अनंता. आणि भगवंत अवताराला येण्यापूर्वी देखील त्या भगवंताची स्तुती करावी लागते, त्या भगवंताला विनंती करावी लागते. तसं आपल्या जीवनामध्ये कोणत्याही पद्धतीचं शुभ कार्य करायचं असलं की भगवंताचं नामचिंतन करावं लागतं. कारण सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. तुकोबरा म्हणतात माझ्या जीवनामध्ये जो काळ चिंतनामध्ये गेलेला आहे तो काळ धन्य आहे. आणि त्या काळाला धन्यता देतात. अजूनही धन्यता दिलेली आहे. धन्य काळ संत भेटी पायी गटी पडवितो. अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये काळ धन्य करायला पाहिजे. पण मनुष्य तो काळ सार्थकी न लावता तो काळ वायाला घालवतात. कोणत्या पद्धतीनं? वाढदिवस जरी करायचा असला तरी तो वाढदिवस दान धर्म स्वरूपामध्ये करता येतो. आणि बहुतेक बरेच जण करतात. वारकरी संप्रदायामध्ये आपण संतांच्या पुण्यतिथ्या करतो आणि भगवंताची जयंती करतो. म्हणून मोठ्या आनंदाने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये रामनवमी साजरी होते, गोकुळाष्टमी साजरी होते, नृसिंह जयंती साजरी होते, वामन जयंती साजरी होते. अशा पद्धतीनं भगवंताचे सोहळे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये साजरे होतात. परंतु या वर्षी या आपल्या कोरोनाच्या महामारीमुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सोहळे ज्या पद्धतीने त्या पद्धतीनं प्रत्येक जण करतोय. कुणी एकटं भजन करून करतोय, कुणी 10-15 जण एकत्र मिळून करताय. पण जास्ती जमाव काही होत नाहीये. त्या पद्धतीने आपणही आपल्या या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत. बघा, भगवंताचा अवतार आहे आणि संतांचाही अवतार आहे. संत महात्मे येतात, भगवंत येतात. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन एकच आहे आणि संत महात्म्यांच्या कार्याचंही प्रयोजन एकच आहे. बदल त्याच्यामध्ये काही नाही. संत महात्मे येतात, अगदी आपल्या थोडक्यामध्ये बघायचं आहे. या जगाच्या उद्धाराकरता संतांचे बहुतेक प्रमाणचे सर्वांचे पाठ आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार भजन. किंवा संत महात्मे येतात, धर्मरक्षा वया कारणे साधू होतात ती अवतीर्णे. संतांच्या विभूती संतांच्या विभूती धर्माला जी अवतरती. शांती ब्रह्मनाथ महाराज वर्णन करतात, संतांचा अवतार धर्माचं रक्षण करण्याकरता आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साचभावे वर्ताया, जाळू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. किंवा बुडत हे जन नदी कवी डोळा येतो कळवळा. अशा पद्धतीनं संतांचा अवतार हा तुमच्या आमच्या करता आहे. म्हणजे आता आपण कालच चिंतन ऐकलेलं आहे. संतांच्या अवतारामध्ये, अवतार कार्यामध्ये आणि देवाच्या अवतार कार्यामध्ये थोडासा बदल आहे. संत महात्मे कुणाचाही स्वीकार करतात, कुणाचाही. म्हणून म्हणले ना, घडणं यारे 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 लहान थोर सकळांशी येते आहे अधिकार. कुणी
कुणी या आणि कसाही या, म्हणजे कसाही जरी असला कसाही तरी तो चालतो. कारण संतांच्या जवळ क्षमा आहे. नाही, क्षमा फक्त संतांच्या जवळच आहे, बाकी क्षमा कोणाजवळ नाही. म्हणजे किती अपराध केले, अपराध केल्यानंतर जे क्षमा करतात ते संत. म्हणून एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबांना, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. संत महात्मे क्षमा करतात. किती जरी चुकला तरी त्याला परत 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 अभंग सरांच्या पाठात अर्भकाची साठी कोणते हाती धरले पाठी तैशे संत जगी क्रिया करून दावी जाऊन. अजून उदाहरण दिलं बाळकाचे चाली माता जाऊन पावलं घाली. अजून दिलं तुका म्हणे नाव म्हणे उत्तर दिलेलं आहे. दृष्टांत दिलेले आहे की संत महात्मे जगामध्ये कार्य करीत असताना या पद्धतीनं कार्य करतात. परत 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 जरी मार्ग चुकला तरी त्याला मार्गाला लावतात. तसं रात्री फरक पाहिला आपण. तसं देवाचं नाही आहे. याला तरी यारे लागे, यायचा असेल तर या, नाही तर माझी काही गरज नाही, माझं काही बिघडणार आहे. भगवान परमात्मा म्हणतात माझं काही बिघडत नाही. जशी पूजा व्हायची तशी देवाची पूजा करणारच आहे. जरी देव नाही मानलं तरी देवाला मानणारे सांगितले काही कमी होत नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात तुम्हाला यायचं असेल तर या, तुमच्या गरज असेल तर या, नाहीतर काही गरज नाही. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मान. संतांचं तसं नाही आहे. संत महात्मे पाया पडतात. हो लागून या पाया विनवितो तुम्हाला पाया पडतात. ज्ञानोबांनी देखील पाया पडलेले आहेत. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिंते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनोदी करा विठ्ठल स्मरण. संत महात्मे देखील या जगाच्या पाया पडतात आणि परिणामी न ऐकल्यामुळं संता पाहिल्यानंतर मग पुढचे शब्द वापरलेले आहेत, पण ते तुमच्या आमच्या हितात जात आहे. तसं भगवंताचं नाही आहे. भगवंताचा अवतार कार्य वेगळं आहे. भगवान परमात्मा कधी अवताराला येतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्मावरती ग्लानी आल्यानंतर ज्या वेळेस साधू संतांना त्रास होतो, धर्म बुडतो, त्यावेळेस भगवान परमात्मा अवताराला येतात. भगवान परमात्म्याचं कार्य वेगळं आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी तेच सांगितलेले आहे की भगवान परमात्मा
परमात्मा अवताराला आल्यानंतर तो अवतार कसा येतो त्याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलं घेऊन या चक्र गदा. तो परमात्मा अवताराला आल्यानंतर सोबत साहित्य घेऊन येतो. ते साहित्य म्हणजे घेऊन या चक्र गदा. कशा करता हो घेऊन येतो, त्याची गरज आहे. तसं उदाहरणार्थ एखाद्या सप्त्यावर जायचं म्हणलं की तुम्हाला आम्हाला साहित्य न्यावं लागतं. काय आपण साहित्य नेतो? 2 धोत्राचे पानं, 2 शर्ट, 2 टोप्या. आता सर्वसामान्य माणसं हे नेते, पण एखादा जास्त स्टँडर्ड असलं की 8 दिवसाचे 8 शर्ट, 8 दिवसाचे 8 धोत्र, जेवढं गेलं त्याने. पण आमच्या महाराजांसारखा एका धोत्राला 8 दिवस काढू शकतो असंही साहित्य घेऊन जातो. किंवा एखादी माऊली तिच्या माहेरला चालली की माहेरला जात असताना तीही साहित्य घेते महाराज. कोणतं साहित्य घेते ते काही सांगायचं नाहीये. सर्व साहित्य घेते, नट्टा फट्टा काय जे करायचं असेल नसेल करते. आणि ती काय कोणाजवळ? तिच्याजवळ, याच्याजवळ. पण भगवंताचं तसं नाही आहे. भगवंतानं साहित्य घेतलं, ते साहित्याचं वर्णन केलेलं आहे. चक्र गदा, हो त्याची गरज आहे. कारण अवतार बदलला की कार्य बदलतं. भगवंताच्या वेगवेगळ्या अवतारामध्ये त्याने वेगवेगळं कार्य केले नाही. वरा अवतारामध्ये केलेलं कार्य वेगळं, राम अवतारामध्ये केलेलं कार्य वेगळं, त्यानंतर नृसिंह अवतारामध्ये केलेलं कार्य वेगळं आहे, आणि आपल्या कृष्ण अवतारामध्ये केलेलं कार्य वेगळं. राम अवतारामध्ये जे काही भगवंताचं कार्य होतं, बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. तसं कृष्ण अवताराचं कार्य वेगळं आहे, राम अवताराचं वेगळं आहे. म्हणून त्या भगवंतानं साहित्य घेतलेलं आहे, त्याचं वर्णन महाराज करतात. चक्र गदा. आणि हे साहित्य सोबत घेऊन त्या भगवंताचा धंदा आहे. हाच धंदा करीतो. आता हाच शब्द वापरला, चक्र दर्शवलेला आहे. चक्र गदा घेऊन हा परमात्मा कोणता धंदा करतो? आता आपले धंदे वेगळे. हा लोक बोलतात, काही बोलतात, हो तुमचा धंदा आहे, सत्तेवर हिंडणं तुमचा धंदा आहे, लोकांच्या पंक्तीमध्ये जेवण तुमचा धंदा आहे. आता काय काय लोक म्हणतात चोऱ्या करणं तुमचा. ज्याचा त्याचा धंदा वेगळा, काहींचा धंदा वेगळा, काहींचा धंदा वेगळा. पण त्या भगवंतानं हे अवजार म्हणा, साहित्य म्हणा सोबत घेऊन त्यानं धंदा केला, त्याचा धंदा वेगळा. दुर्जनाची संवारी. त्या भगवंताचा धंदा एकच आहे, भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा संवार. म्हणून साधूमध्ये आणि देवामध्ये हाच फरक आहे की साधू संत कुणाचाही स्वीकार करतात, परंतु देवाजवळ तसं नाही. या कृष्ण अवतारामध्ये त्या भगवंताने फक्त भक्ताचं रक्षण केलेलं आहे आणि दृष्टांचा संवार केलेला आहे. भक्ता राखे पायापाशी. हा असं का हो? नेमकं भक्त त्याचं करतात तरी काय की त्यानं भक्ताला पायाजवळ राखावं, पायाजवळ ठेवावं, भक्ताची सेवा करावी, भक्ताच्या घरी कामं करावी.
आपण कधी कधी गर्वाने म्हणतो आमच्यामुळे तुला महाराज म्हणतात, नाही तुला कोणी हिंग लावून विचारलं नसतं. विठाला विठाला माणसाच्या जवळ कोणती एखादी वस्तू काय त्याला प्राप्त झालेली झाली की त्या प्राप्तीच्या बद्दल त्याच्या ठिकाणी अहंकार ठेवतो. म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. अज्ञानाच्या पाठी नाही, विशेष नाही, पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकट नाचवी. सज्ञान बनणारे बनले की त्याच्याजवळ अहंकार आलाच. आणि संतांचे प्रमाणे अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. आणि असा का अहंकार एकदा काय आला की तो भगवंताच्या पासून दुरावतो. अगोदर जरी त्याने भक्ती केलेली असेल, भरपूर परमार्थ केलेला असेल, पण एखाद्या वस्तूविषयीचा प्राप्तीविषयीचा अहंकार आला की आला भगवंताच्या तो दूर होतो. कारण प्रमाण आहे कीळवरी जरी होय अभिमान मेरुतो समान भारदेवा. हो तीळ मात्र जरी अभिमान झाला तरी तो भगवंताला सहन होत नाही. भक्त करतात तरी काय, भक्त सतत रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करतात. गोविंदाचे पवाडे. ती भगवंताचे जे काही भक्त आहेत सतत दिवसा रात्री झोपताना उठताना जेवताना दळताना काढताना नेहमी भगवंताचं नामस्मरण करतात. त्या हरीचा पाठ घेतात नाही का, हरीचा पाठ ती भक्त करतात नाही का, हरीकडे पाठ करतात सतत हरी 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 त्या भगवंताच्या नामाचा मंत्राचा जप करतात. ते भक्त नेगे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा हवा साधावा. सतत त्या भगवंताचं नामस्मरण करतात. म्हणून त्या नामस्मरणाच्या बळावरती त्या भगवंतावरती होतो त्यांचं ऋण. आणि त्या ऋणामुळे केला ऋणी नारायण. असं त्या भगवंतानं त्या भक्तानं भगवंताची सेवा केल्यामुळं त्या भक्त जे जे काही म्हणतील ते त्या देवाला ऐकावं लागतं. म्हणून संपूर्ण अभंग बघून घ्या. 13 चरणाचा वंदनेचं काही नेणे भगवंत हे फक्त त्या सेवेच्या बळावर असं म्हटलेलं आहे. एकदा का तुमच्या आमच्या जीवनामध्ये एखाद्या महात्म्याची सत्पुरुषाची सेवा घडली न घडली, जगद्गुरु तुकोबांच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं, बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी. एकाएकी किंवा भगवंताचे भक्त देवाला डायरेक्ट सांगतात, अरे देवा तू आमची गरज भागव किंवा नको भागव, आमचं काही जात नाही. कारण आम्ही भक्त कोणाचे, तुझे, आम्ही बालक तुझे. जर आमच्यामध्ये काही कमतरता दिसली, काही उणीव दिसली तर लोक कोणाला म्हणतील, अहो साहजिकच आहे ना. तसं आपले भगवान परमात्मा उदार ठेवा तरी कोणतं तरी लगेच नवीन
समर्थाचे बाळ पांघरे वाकळ पुढे तरी हसती सकळ समर्थाचे बाळ आहे त्यांना वाकळ पांघरले लोक कुणा हसतील त्याला नाही त्याच्या वडिलांना. तसं आपलं काय जाते हो आपली सेवा करायची काही कमतरता असली काही आपल्याला कमी पडत चिंता देत नाही लोक त्यांना हसतील विठाला तसं फक्त काहीच जीवनामध्ये चिंता बाळगत नाही. त्यांना माहितीये आपण फक्त सेवा करायची तो भगवान परमात्मा तुमचे आमचे कोड कौतिक पुरवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो भगवान परमात्मा त्या भक्तांच्या सेवेच्या बळावरती भक्ता राखे पायापासी आणि त्या भक्तांचा जे कुणी छळ करणार आहे म्हणून एके ठिकाणी म्हणलेलं आहे हरिजनाची कोणा नगडावी निंदा सात गोविंदा नाही ज्याची. एखाद्या साधूची का आपल्याकडून निंदा घडली की ती त्या भगवंताला सहन होत नाही आणि त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला मला कोणी असू द्या त्याला तत्क्षणी आता मला तर असं वाटतं लोक म्हणायचे बा ह्या जन्मात करा पुढच्या जन्मात आता तसं नाही हितच करा हितच झाला. त्या हरिजनाची निंदा कोणाला घडू नये एकदा का ती निंदा कोणाला घडली त्या भगवंताला सहन होत नाही. म्हणून या भक्ताची जे कोणी निंदा करतात त्या भक्तांना त्रास देतात भगवान परमात्मा लगे दुर्जनाशी त्या दुर्जनाचा वध करून टाकतात संवार करून टाकतात. पण जे कोणी भक्त आहेत त्यांना पाय जोड होतात. म्हणून जनाबाईचा अभंग देश आपण पाहिलेला तिकडे जायचं नाही. पंढरपूरच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना साधू संतांनी म्हटलेलं आहे अरे देवा काय सांगतो तू काय केलेलं आहे इतर अवतारामध्ये भक्ताचं रक्षण दुष्टांचा संवार राम अवतारामध्ये वाल्मिक ऋषीने जे काही लिहून तेवढं त्यांच्या आज्ञेमध्ये तू वागलेला आहे आम्हाला ते सांगू नको. पण भक्त पुंडलिकाने डायरेक्ट वरच मागून घेतला मोड पापी दैशे उतरी कासे लावणी. पंढरपूरला गेल्यानंतर या पांडुरंगाच्या दर्शनाचं एकच विशेष आहे महाराज या ठिकाणी दुर्जन असू द्या का भक्त असू द्या त्याला दर्शन आहेच. आणि शेवटी ते भगवंताची इच्छा ना भक्ताचं रक्षण करायचं दुर्जनाचा संवार त्याला काय कळत नाही त्याला सगळं कळते. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव साधूसंतांनी विनंती केली आहे आम्हाला फक्त एवढं पाहिजे का भगवंताला सगळं कळतं आणि काय करायचं काही न करायचं त्याच्या हातात आहे. साधे हे शरीर वृक्षाचे पान सगळं बघून घ्या. नामरायण म्हटलेलं आहे करणे कान करणे आगवे तुळशीदाने विश्व चळत सेजेने परमात्मेने त्या भगवंताच्या हातामध्ये सगळं आहे. म्हणून तो परमात्मा आपल्या भक्ताला कोणताही त्रास होऊ देत नाही. भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवारी आणि त्या भक्तांचं रक्षण करण्याकरता तो अव्यक्त असणारा परमात्मा व्यक्त होतो आणि येला रूपावळी करुणी कळे हरिदासी. तो परमात्मा आपल्या भक्तांच्या रक्षणाकरता निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार होतो. अव्यक्त ते आकार रूपा आले गुणवंत तो परमात्मा गुणवंत आहे महाराज. किती त्याच्याजवळ गुण आहे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुण व्यवस्थित जे म्हणून तो भगवंत त्या परमात्म्याजवळ गुण आहे हो. आणि त्याच्या मनामध्ये आल्यानंतर तो कोणाला काय देऊन टाकेल काही सांगता येत नाही. फक्त तो अवतराला आला त्याची भक्ती घडली सगुण साकार असणार तो परमात्मा त्याची निष्काम भक्ती घडली. निष्काम भक्तावरती देवाचं प्रेम आहे. गाथेमध्ये सिद्धांत आहे काही न मागे कोणाशी तोची आवडे देवासी. मग त्या परमात्मा कोणाला काही देऊन टाकतो. त्याच्या औदार्याचं वर्णन करीत असताना ज्ञानोबरांनी म्हटलेलं आहे तुझे औदार्य दान स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र परी कैवल्याशे पवित्र जे वैर्याय तू आसन काधिकाचे निमाने सायुज्य सौर सुविधना पुतने जे विषयाचे निस्तन पाने मारुवाली. असा तो परमात्मा उदार आहे. त्याचं कारण भगवत भक्त जे काही इच्छा करतात ती इच्छा तो परमात्मा पूर्ण करतो. तुका म्हणे पुरवी इच्छा
जन्माचं कीर्तन असलं कृष्ण जन्माचं की दोनच अभंग जास्त चालतात. धर्म रक्षा वया अवतार घेसली आपुल्या पाळी श्री भक्तजना. दुसरा अभंग घेऊन या चक्रगदा. बहुतेक या अभंगावर कीर्तन गोकुळाष्टमीच्या ऐकायलाच मिळत नाही. घेऊन या चक्रगदा या अभंगावर किंवा वरा जयंती वगैरे असल्यानंतर म्हणजे नामासाठी अवतार इत्यादी प्रकारचे अभंग घेतात. या अभंगामध्ये कृष्ण जन्माकरता अभंग घेतले पण शेवटी नाव कोणाचं आहे? त्याचं कारण आता बहुतेक सर्वांना एकच सांगता येईल की भगवंताची 1000 नाव आहेत. विष्णू सहस्रनाम तो अनंत नाव आहे. रूपे अनंताची अनंत पार अनंत आहे. त्याच्यामुळं विठ्ठल हा शब्द आहे तो भगवान परमात्मा, तो कृष्ण परमात्मा, तो विठ्ठल परमात्मा जसे काही ते भक्त इच्छा करतात तशी त्या भक्तांची इच्छा तो भगवान परमात्मा पूर्ण करतो. मग अशी इच्छा कुणी कुणी केली? सर्व प्रमाण आपल्याला बघता येतील, दुष्टांचा बघता येतील, पण आपल्याला वेळेअभावी बघायचे नाही. तो भगवान परमात्मा चोखोबरायांच्या पत्नीचं बाळातपण त्याने केलं. चोखोबाची बहीण झाला शारंधर, वहिनी उघडाद्वार हाका मारी नाही. एवढे काम त्याने केले. अर्जुनाची गोडी धुतली आणि संकटे बहुत निवारली. अर्जुनाची बायको बनला. आता जास्त किती मित्राचं प्रेम होतो आलं, किती मित्र जवळ असू द्या, मित्राचं प्रेम होतो आल्यानंतर भाऊ तो मित्र त्याची बायको बनू शकत. बाकीच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करत. एखाद्या म्हणलं बाबा तू माझा मित्र आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला 50,000 देतो म्हणून 1,00,000 घे. हे उदाहरण तुम्ही आतापर्यंत पाहिलेले. पण तुम्ही असं कधी बघितलं का? एखादा म्हणलं तू माझा मित्र आहे, माझं काही लग्न होत नाही, तू माझी बायको. पण तो भगवान परमात्मा भक्तांची इच्छा करण्याकरता अजिबात लाज बाळगत नाही. अर्जुनाची तो पत्नी बनला नाही. काम्यपणामध्ये दुष्टात सर्वांना पाहिजे. अशा पद्धतीनं तुका म्हणे पुरवी इच्छा दया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी ढोबा घेऊन या चक्रगदा आची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी असतो. अभंगाचा भाव अगदी थोडक्या शब्दामध्ये जसं मला संतांनी बुद्धी दिली त्या पद्धतीने मी मांडलेला आहे. पण त्या संकल्पित वेळेमध्ये भगवंताच्या चरित्राचा
पूर्वमीमांसा पूर्वकथा आपल्याला बघायची आहे. भगवान परमात्मा अवताराला कधी येतात तर आपण मगाशी श्लोक सांगितलेलाच आहे. यदा यदा हि धर्मस्य, या पृथ्वीवरती धर्म बुडाला, अधर्माची वृद्धी झाली, वाढ झाली आणि अधर्म वाढल्यानंतर तो भगवान परमात्मा अवताराला येतो. अवतार घेण्याकरता की अवताराच्या पूर्वी तशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे आणि ती परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मग ती कोणती गोष्ट करण्यामध्ये तो आनंद आहे. तशीच परिस्थिती झाली. पापी जे भक्त जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे. ज्यावेळेस पाप उतो आलेला आहे, पाप वाढलेलं आहे आणि अभक्त मातलेले आहे, म्हणजे भक्ती ज्याला म्हणतात ती भक्ती नाहीशी झालेली आहे, भक्ती म्हातारी झालेली आहे आणि अभक्तपणा वाढल्यानंतर त्या अभक्ताचं पाप्यांचं ओझ त्या धरणी मातेला झालेलं आहे. पृथ्वीला ओझ होत महाराज आणि त्या पृथ्वीला ओझ झाल्यामुळं आता साहजिकच आहे हो, एखादा मुलगा आपला ऐकत नसला, आपल्या मना पद्धतीने तो वागत नसला, वाईट वळण लागल्यानंतर साहजिकच त्या मुलाचं ओझ त्याच्या आई वडिलांना होतं आणि त्याच्या आई वडिलांना ते ओझ झालं की मग एकच पर्याय वारकरी शिक्षण संस्था. म्हणजे याचा अर्थ आम्ही घरी ताप देत होतो म्हणून इथं आलो असे त्याचा अर्थ नाही, परंतु अगदी अज्ञानपणा वाढल्यानंतर मग लोक चांगली मुलं देत नाही हो, अगदी न ऐकणारे, खट्याळ खोडकर, घरी माय बापाला त्रास देणारे, मग म्हणतात महाराज आमचा मुलगा संस्थेत घ्या. साहजिकच त्या मुलाचं देखील आई वडिलांना ओझ होतं, कारण तो मनाप्रमाणे वागत नाही. आणि तसंच या पृथ्वी मातेला या अधर्म वाढल्यामुळं वज झालेलं आहे आणि ते वज झाल्यामुळं ती पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेलेली आहे. वस्त्ररूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रीवाय तोय सांगत असे. ही वस्त्ररूपी पृथ्वी ब्रह्मदेवापाशी काही स्वरूप घेऊन गेलेली आहे आणि ब्रह्मदेवाला आपलं घराणं सांगू लागलेली आहे. घराणं कुणाचं सांगावं? एखादी जाणकारी व्यक्ती आपलं संकट, आपलं घराणं जर ते ऐकत असेल तर ते घराणं जरूर सांगावं. म्हणजे घराणं मांडत असताना समोरची व्यक्ती देखील परिपूर्ण पाहिजे. ते घराणं पूर्ण करण्याची पावर त्याच्यामध्ये पाहिजे. नाही डॉक्टरचा दृष्टांत सर्वांना माहितीच आहे. एकाला दिसत नव्हतं, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणजे तुम्ही 2 कशाला आले, तो सर्वांना माहिती. म्हणजे समोरच्या व्यक्तीचं कारण ऐकून त्याच्यावरती चांगला जाणीव उपाय करण्याची देखील समोरच्याची ताकद पाहिजे आणि समोरची व्यक्ती तशी पाहिजे. अपूर्ण असून चालत नाही. जीव अपूर्ण आहे आपला, हा जो काही मनुष्य जीव आहे हा अपूर्ण आहे, पूर्ण नाही. कोणतीही गोष्ट हा जीव परिपूर्ण करू शकत नाही. हे अगदी मौज म्हणून 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. माणसं एवढी विसरभोळी आहे की कालची भाजी खाल्लेली आज त्यांच्या लक्षात राहत नाही, सकाळी खाल्लेली संध्याकाळी लक्षात राहत नाही. काही लोक म्हणतात माझा आमचा हायपाट पाठ आहे हो, पाण्याचं अडचण काय, पुढचं माझं मागचं पुढं. योग याग विधी चालू केला की डायरेक्ट योग याग क्रिया धर्माधर्मी माया डायरेक्ट 22 अभंगाचा उडी मारतात. नाही हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे विसरभोळे. त्या पाप होतो आल्यामुळं विषय भोगून माणसाची बुद्धी देखील जीर्ण होते, कमी होते.
स्मरणशक्ती ज्याला म्हणतात ती देखील कमी होते. असंच एक सद्ग्रस्त आता बहुतेक बाजार करण्याचं काम कोणाकडे हो? मालकाकडे. बाजार करण्याचं काम मालकाकडे. त्या माऊलीने सांगितलं तुम्ही बाजार करण्याकरता जा. त्यांना 2 वाजता उठला, पिशवी घेतली, बाजार करण्याकरता बाजारामध्ये गेलेला आहे. संध्याकाळची 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, अजून कसं काय घरी येत नाही याची चिंता ती करू लागली. समजलं याला एक तर रात अंधारी होती, अंधार पडले तर दिसतच नव्हतं. लाईट लावली काय का कमी कमी दिसायचं अंधार अंधार. या समजलं आता आपल्या बाबाला आणण्याकरता आपल्याला जावं लागेल. शेवटी ते घरून निघाले आणि घरून गेल्यानंतर बाजारामध्ये गेल्यानंतर बघते तिचा तो दिसला मालक आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. आणि तो मालक तिला काय म्हणतो माहिती का, तुम्हाला कुठं ते पाहिल्यासारखं वाटते. स्वतःच्या पत्नीला असं म्हणतो तुम्हाला कुठं ते पाहिल्यासारखं वाटते. म्हणजे एवढी विसरभोळे लोक आहेत. पण तसं नाही महाराज. कोणतीही गोष्ट करत असताना आपलं घराणं मांडत असताना त्या समोरच्या व्यक्तीनं आपलं घराणं ऐकायला पाहिजे. त्याच्यावर जाळी उपाय काढून आपली जी काही शंका आहे त्या शंकेचं समाधान करायला पाहिजे. म्हणून अशीच पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन त्या ब्रह्मदेवाकडे गेलेली आहे आणि ब्रह्मदेवाजवळ रडतीये, रडून सांगते, रडायला लागलेली आहे. तिच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत आहेत आणि सांगू लागली बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना फार मजाता. ब्रह्मदेवाला सांगू लागली की धर्म बुडवलेला आहे, अधर्म जास्त वाढलेला आहे. आता मला हा भार सहन होत नाही, तर तुम्ही याच्यावरती काही ना काहीतरी उपाय काढा आणि माझं संकट दूर करा. म्हणून ब्रह्मदेव आणि सगळ्या देवांची मीटिंग भरलेली आहे आणि सर्वांनी ठरवलं की आता याच्यावरती एकच जण उपाय सांगू शकतात. पुढचं काय करायचं काय नाही ते एकच जण सांगू शकतात, ते म्हणजे भगवान विष्णू. मग सर्वची सर्व देव लोक भगवान विष्णू जवळ गेलेले आहेत आणि त्या भगवान विष्णूची स्तुती करू लागलेली आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा अशा पद्धतीनं त्या भगवान विष्णूची स्तुती करू लागलेली आहे. एखादी गोष्ट का प्राप्त करायची असली, समोरचा माणूस कसाही असू द्या, एकदा का त्याची स्तुती केली की ते प्राप्त होते. नाही ना, साधा उपाय स्तुती करायची. स्तुती एखाद्याची करा, डायरेक्ट पुढे होते नाही. अजून स्तुती करा किंवा ताकाचा दृष्टांत माहिती आहे. ताक मिळवायचा असल्यानंतर त्या शेजारीन बाईची त्या तिच्या मुलाची स्तुती करावी लागते नाही का. मग नाहीतर तिचं ते कॅलेंडर दिसायला कसंही असू द्या, कसंही असू द्या, त्याच्या नाकातून गंगा यमुना काय माहिती ते वाहू द्या. पण एकदा का तिला म्हणले बाई तुझ्या बाळासारखा बाळ आपल्या गावात नाही. पार्वती तुझ्या बाईसारखा तुझ्या बाळासारखा बाळ आपल्या गावात नाही. मग लगेच बस 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 आज सकाळीच मी रवी लावली होती, ताक घेऊन जाते. मग त्या भांडं आणलं नाही, अगं माझं घेऊन जा, काय लागते परत आणून द्यायला. अशा पद्धतीने एखाद्या त्या बालकाची स्तुती केल्यानंतर जशी सर्वसामान्य हाडामांसाची माऊली प्रसन्न होते, आपली इच्छा पूर्ण करते, मग त्या भगवंताला प्रसन्न करण्याकरता सर्व देव लोक केलेले आहे आणि त्या देवाची स्तुती करू लागलेली आहे. म्हणून अशी स्तुती त्या भगवंताची केल्यानंतर ब्रह्मदेवाला समाधी लागलेली आहे. ब्रह्मदेव समाधीस्थ स्तुती करता करता झालेले आहे आणि तोच आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगी
दोन आकाशवाणी त्या ठिकाणी झालेली आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. तुम्ही तळमळ मनामध्ये तळमळ करू नका का देवकीच्या गर्भात येईल भगवान. हो अशा पद्धतीने सांगितलेले आहे. कोरी देवाची मीटिंग झाल्यानंतर देवाने सांगितलेले आहे भगवान विष्णू बोलायला लागलेले की आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. हे सर्व कारण आता आम्ही ऐकलेलं आहे. अवतार घ्यायचा आहे. तर मग त्या ठिकाणी शेष भगवंताला बोलवलेले आहे आणि त्यांना सांगितलेले आहे पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ नाही का सांगितलं की तुम्ही पूर्वी राम अवतारामध्ये अनुज म्हणजे माझे भाऊ झाले, कनिष्ठ म्हणजे लहान झालेले आहेत. तर आता पण त्यावेळेसच भगवान शेषनारायण नकार दिला की देवा आता मला जमणार नाही. का जमणार नाही? अहो राम अवतारामध्ये तुमच्या सोबत फिरून फिरून 14 वर्षावर केले उपोषण. मी तुमच्या सोबत राम अवतारामध्ये 14 वर्ष उपोषण केलेलं आहे. हो लहान म्हणून तर राहिलोच आहे पण 14 वर्ष मला काही खायला मिळालेलं नाही, उपवास घडलेला आहे. त्याच्यामुळं आता मला हे शक्य होणार नाही. भगवंताने सांगितलं आता तो वडील होई बा सर्वज्ञ पालीन मी आज्ञा तुझी वारी. आता तू वडील हो, मी लहान भाऊ तुझा बनतो आणि तू जसं म्हणशील तसं मी वागतो. त्यावेळेस सर्व त्यांचं अवतार कार्य कसं कोणी जायचं कोणी कुठं जायचं सगळं ठरलेलं आहे. आणि ठरल्यानंतर भगवंताने ज्याला जरा आपले आपले काय कामगिरी करायची असं सांगितल्यानंतर सर्वांनी आपापल्या ठिकाणी स्तुती करून गेल्यानंतर भगवान शेष नारायण तयार झालेले आहेत. आणि शेष नारायणांनी ठरवलं की आपण भगवंताचा मोठा भाऊ बलराम व्हायचं, त्याला आपण बळीभद्र म्हणतो, बलराम व्हायचं. आणि भगवान परमात्मा भगवान कृष्ण हे लहान आहेत असं त्यांनी सांगितल्यानंतर सर्व देव तयार झालेले आहेत. आणि अशा या जन्माची भगवंताच्या अवताराची सर्वजण परीक्षा करतायत सर्वच. आणि त्यानंतर भगवान परमात्म्याची गर्भस्तुती देखील सगळं करणार आहेत. मी सांगितलं स्तुती केल्याशिवाय तो भगवान परमात्मा संतुष्ट होत नाही. स्तुती म्हणजे भगवंताला प्रसन्न करण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्तुती. स्तुतीशिवाय मनुष्य संतोष पावत नाही. तसं भगवंत असेल भगवान परमात्म्याची एकदा का स्तुती केली की तो परमात्मा संतुष्ट होतो. म्हणून सर्वच देव लोक स्तुती करून करून आपापल्या स्थानी निघून गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर या भगवंताच्या जन्माची जन्मोत्सवाची तयारी सुरू झालेली आहे. विठ्ठल अशा पद्धतीनं सर्व देव लोक आपापल्या स्थानी निघून गेल्यानंतर तो दिवस जवळ जवळ आलेला आहे. तत्पूर्वी मथुरेमध्ये कंस राजा उग्रसेनाचा मुलगा तो कंस राजा यानं आपली बहीण देवकी हिचा विवाह त्याच नगरीमध्ये त्याच राज्यामध्ये असणारा वसुदेव याच्याशी आपल्या बहिणीचा विवाह केलेला आहे. आणि विवाह झाल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये रथ झुकायचे लोक, रथामध्ये
रवाना करायचे. तर त्याचं वर्णन करत असताना असं म्हणलेलं आहे 18,000 हत्ती त्यावेळेस नुसते 18,000 हत्ती नव्हते, तर ते 18,000 हत्ती सोन्यानं मिळवलेले होते. सोन्यानं असा साज त्या ठिकाणी त्या हत्तींना केलेला होता. आणि आपल्या बहिणीला काय म्हणतात आपल्याकडं वरात, आणि आपल्या बहिणीला त्या ठिकाणी रवाना करीत असताना, निरोप देत असताना, सासरी पाठवत असताना कंसानं आपला रथ झुकलेला आहे. स्वतः त्या ठिकाणी सारथ्य करण्याकरता बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या बहिणीला नेण्याकरता रथ चाललेला आहे. तोच आकाशवाणी झालेली, आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझशी ऐकोनी मानुषी क्रोधावला. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आकाशवाणी झालेली आहे. आकाशवाणी झाली, हे कंसा ऐक, ही तुझी बहीण देवकी, हिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. असं त्या आकाशवाणीनं सांगितल्यानंतर असं ऐकल्याबरोबर ऐकोनिया मानसी क्रोधावला, त्याला क्रोध आलेला आहे. आणि क्रोध येता बरोबर घेऊन या खड्ग माराया धावला. तोच हात तो धरीला वसुदेवे. आता मरणाची भीती प्रत्येकाला आहे. मग कंसाला कळलं की आपल्या बहिणीचा 8वा पुत्र म्हणजे आपला भाचा आपल्याला मारणार आहे. जरी भाचा असला काय कुणी असला काय मारणार म्हणल्यानंतर कळलं, तुम्हाला म्हणलं तुमचा मुलगा तुम्हाला मारणार, तुम्हाला जमन काय लगेच त्याच्याविषयीचा क्रोध तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही, मारल्यानंतर नाही. आता बहुतेक आताच्या काळामध्ये मुलं बापाला मारतात, पण त्या काळामध्ये ऐकून या मानसिक क्रोधावला खड्ग घेऊन आपल्या बहिणीवरती लावलेला आहे. बहिणीला तिला समजताना वाटलं आता 8वा मारायचं म्हणतात ना, हिचा मुलगा आपल्याला मारणार आहे, त्याच्यामुळे मुलगा जन्माला नाही आला पाहिजे म्हणून खड्ग घेऊन मारायला. तोच वसुदेव महाराज सज्जन. आणि ते वसुदेव म्हणजे कोण होते? पूर्वीच्या अवतारामध्ये सुतोपा आणि कृष्णी त्यांनी तपश्चर्या केली की भगवंताने आमच्या पोटी जन्माला यावं. त्या ठिकाणी कृष्णी गर्भ म्हणून भगवान परमात्मा अवताराला आले. त्याच्यानंतर कश्यप आणि आदिती त्या ठिकाणी त्याही अवतारामध्ये, त्याच्या पुढं त्यांचाच 3रा अवतार म्हणजे वसुदेव आणि देवकी. आणि अशा पद्धतीनं वसुदेव सज्जन होते महाराज. वसुदेव लगेच वसुदेवाने हात धरला, अरे हिला का मारतो, तुला सोबत नाही. वसुदेवानं कंसाची स्तुती केली, तू राजे आहे, अख्ख्या आपल्या या राज्यामध्ये तुझा दरार आहे. लोक तुझं वर्णन करतात की तुझ्यासारखा दानशूर दाता नाही, तुझ्यासारखा सज्जन दाता नाहीये, स्त्री हत्येचं तुला पातक लागेल, याच्यामुळे हिचा वध करू नको. तुला धोका कोणापासून आहे? 8व्यापासून. तर हिचा 8वा मी तुला देतो. पुढे सांगितलेलं आहे देई नवी पुत्र सत्य माझे मानी नाही का, मी तुला हिचा पुत्र देईन या माझ्या वचनावरती तू विश्वास ठेव. आणि असं बोलल्यानंतर कंसाचा विश्वास बसलेला आहे आणि कंस शांत झालेला आहे. मग पुढं एक करता 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 6 मुलं जन्माला आलेली आहेत. परंतु नारद एके ठिकाणी म्हणलेला आहे, गळ लावणारे नारद, पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवून एकटा का पुण्य वाढले त्याचा पापाचा, आता कंसाचा पापाचा गळा भरत आला होता, पण तो पापाचा गळा लवकर भरावा. आता त्याच्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी निर्माण झाली होती, चांगली बुद्धी निर्माण झाली होती, वाईट बुद्धी निघून गेली होती. सद्बुद्धी काय निर्माण झाली की त्याला समजलं आपल्याला त्रास 8व्यापासून आहे, त्याच्यामुळे इतर बिचारे का मारायचे, त्याच्यामुळे त्यांना तसेच ठेवले. पण तोच नारदांची भेट झाली, पुण्य सारा वया भेटे देव ऋषी. नारदांनी सांगितलं, अरे कंसा असं सांगतात बुवा, 8 खडे असे गोल मांडलेले आहेत आणि सांगितलं याला जर धरलं इथून मस्तीचे झाले
इकडल्याला धरलं इकून मग किती झाले. असं गोल चक्र फिरून 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 कंसाच्या बुद्धीमध्ये नारदाने प्रकाश पाडलेला आहे की तू यांना एकालाही ठेवू नको, कोणता येईल काही सांगता येत नाही, तो देव आहे. मग त्या ठिकाणी कंसानं काय केलेलं आहे, साई मारी तर दुराचारी, साई मुलांना मारलेला आहे. मग त्याच्यानंतर सातवा जो गर्भ योग मायाने नाही का, सातवा जो काही गर्भ राहिलेला आहे तो गर्भ योग मायेला भगवंताने आज्ञा केलेली आहे. योग मायेनं तो गर्भ घेऊन वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी ही सर्व त्या कंसाला त्रास दिल्यामुळं आपलं ऋषीमुनी सर्व काही त्या ठिकाणी पळून गेले होते. त्याच प्रसंगामध्ये वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी गोकुळामध्ये येऊन राहत होती. मग भगवंताने योगमायेला आज्ञा केली की तू हा गर्भ घे आणि रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घाल. मग योगमायेने तो गर्भ घेतलेला आहे आणि तसाची तसा रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातलेला आहे, स्थापन केलेला आहे. आणि तिकून रोहिणी माता आपण निघून गेलेली आहे. त्याच पद्धतीनं पुढं भगवान परमात्म्याचा अवताराचा काळ जवळ येत चाललेला आहे. साई मारलेले आहेत. सातवा गर्भ म्हणजे बलराम दादा तिकडे नेऊन ठेवलेले आहेत. रोहिणीच्या उदरामध्ये तिकडे त्यांची वाढ झालेली आहे. आता आठवा येणार आहे, आठवा येणार आहे. अशा पद्धतीनं त्या कंसाला भीती निर्माण झाली. त्याचा परिणाम जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद किंवा विठ्ठल जली स्थळी असं म्हणता मला मारायला येणार, मला मारणार. जिथं पाहू तिथं त्याला कृष्णच दिसू लागला. म्हणून तो कंस घाबरलेला आहे, मरणाला घाबरलेला आहे. अशा पद्धतीनं तो घाबरला आणि हळूहळू देवकी मातेच्या उदरामध्ये तो गर्भ वाढतोय. भगवंताचा जो काही आहे तो गर्भ वाढतो आहे. आणि वाढत असताना सर्वच देवतांनी त्या गर्भस्तुती ज्याला म्हणतात ती गर्भस्तुती केलेली आहे. आणि गर्भस्तुती करत असताना त्या ठिकाणी त्याचं वर्णन नामदेवरायांनी केलेलं आहे. आणि नामदेवराय पुढे सांगतात गर्भस्तुती केल्यानंतर तोच दिवस उजाडला, तो म्हणजे श्रावण वद्य अष्टमीचा. त्याचं वर्णन नामदेवराय करतात. दशरथे मारिला तो दशरथे मारिला तोची होता मास. ज्या वेळेस दशरथ राजानं मारलं होतं कुणाला, श्रावणाला, तोच महिना होता श्रावण महिना. श्रावण महिना होता. पुन्हा त्या ठिकाणी त्याचं पुढं वर्णन केलेलं आहे. रोहिणी नक्षत्र नाही, वसुनाम तिथी बुधवार असे. कोण सांगताय? शुक सांगत असे परीक्षिती. तो दिवस होता श्रावण वद्य अष्टमीचा. वसुनाम तिथी होती, वार बुधवार होता, वर्षा ऋतू होता. अशा पद्धतीनं तो दिवस उजाडत चाललेला आहे, उजाडत आलेला आहे. आणि भगवान परमात्मा आता अवताराला येणार आहेत. आणि कारागृहामध्ये वसुदेव देवकी त्या ठिकाणी बंदिस्त आहेत. आणि भगवान परमात्म्याची गर्भाची वृद्धी वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. आता या ठिकाणी शेवटचं चरण आपण म्हणणार आहोत. म्हटल्यानंतर कुंडली गजर झाल्यानंतर मगच सर्वांनी उभं राहून फुलं टाकावी. फुलं टाकल्यानंतर परत आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. हा, फुलं तिथं जाऊन टाका. आणि अशा पद्धतीनं कोणी गर्दी करू नका. अभंगाचं पूर्ण चरण शेवटचं दोनदा होईल. आणि दोनदा म्हटल्यानंतर कुंडली गजर झाल्यानंतर मग फुलं टाकायची. अशा पद्धतीने 1-2 मिनिटं इकडे तिकडे झाल्या तर काही बिघडत नाही. आता बहुतेक लोक राईट टाइम बघतात नाही. असो मध्यरात्र सांगितलेली आहे. इकडे या ठिकाणी भगवंताची वृत्ती झालेली आहे. अशा पद्धतीनं तो दिवस उजाडत चाललेला आहे. नामदेवराय त्या दिवसाचं वर्णन करीत असताना म्हणतात की सर्व भगवंताला, भगवत भक्ताला आणि इकडे देवांना आशा लागलेली आहे. एकच इच्छा
आपण सविस्तर भजन झाल्यानंतर बघण्याचं काही कारण नाही, कारण एकदा काय जन्म झाला की पुढचा भाग उद्याच आहे सगळा काल्याच्या कीर्तनामध्ये. त्या ठिकाणी भगवान परमात्मा येणार म्हणून नदीला पूर आलेला आहे. काय आलेला आहे तर भगवान परमात्मा येणार आहे. भागीरथीची गोष्ट आहे. भागीरथीला सर्व ज्या काही नद्या आहेत त्यांनी सांगितले की आम्हाला तुझं माहेर दाखव. भागीरथीचं माहेर म्हणजे भगवंताचे चरण, विष्णुपद. भागीरथीनं काही दाखवलं नाहीये, पण भगवान परमात्मा त्यांचं दर्शन आपल्याला होणार आहे म्हणून सर्व नद्या आनंदानं वाहू लागलेल्या आहेत. मंद मंद पाऊस पडतोय. आज पाऊस झालेला आहे. आपली गोकुळाष्टमी सार्थकी लागलेलीच आहे. अशा पद्धतीनं भगवंताच्या जवळ आपण प्रार्थना करायची की हे भगवंता, आज जो काही तुम्ही वर्षाव केलेला आहे या वर्षावामध्ये, या पावसाच्या वर्षावामध्ये हा कोरोना नावाचा जो काही विषाणू आहे हा धुवून टाका, जेणेकरून तुमच्या या भक्ती सुखाचा अनुभव, भक्ती सुखाचा आनंद आम्हाला घेता येईल. सर्व ऋषी मुनी यांना आनंद झालेला आहे की आता भगवान परमात्मा येणार आहे म्हणून मयूर म्हणजे मोर नृत्य करू लागलेले आहेत, नाही का. स्वर्गामध्ये नगारे वाजत आहेत, अप्सरा गंधर्व गायन करतायत, अप्सरा नाचतायत. अशा पद्धतीचा आनंद सर्व व्यक्त करू लागलेले आहेत. तो दिवस उजाडलेला आहे. 7वा अवतार 8वा भगवंताच्या अवताराची सगळ्यांनी तयारी केलेली आहे, जशी आपणही तयारी केलेली आहे. म्हणून सर्वांना आनंद झालेला आहे. भगवान परमात्मा अवताराला आल्यानंतर आपल्यावरचं सर्व संकट दूर होऊन, ज्याला सुख म्हणतात ते सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे. या सुखाच्या प्राप्तीकरता जे सर्व तळमळ करतात ते सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. याच्याकरता सर्वांनी आतुरता लागलेली आहे. शेवटचं चरण आपण म्हणू आणि मग पुष्पवृष्टी करू. अयोनी संभवन हे गाई समी, अयोनी संभवन हे गाई समी, अयोनी संभवन हे गाई समी, अयोनी संभवन हे गाई समी. Thank you.